शाळेमध्ये सुरू असलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर, कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI चा बोलबाला खूप मोठमोठ्या लोकांनी, मोठमोठ्या म्हणजे या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांनी, जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी प्रत्येक देशाला थोडंसं पुढचा विचार करून चालण्याची एक वॉर्निंग दिल्यात जमाय, आणि त्याच पद्धतीने प्रत्येक देशामध्ये संशोधक कामाला लागले आहेत. एकतर या नवीन निघालेल्या संशोधनाचा उपयोग मानवी जीवनामध्ये त्याचं जीवन सुकर होण्यासाठी किती पद्धतीने करता येऊ शकतो याच्यासाठी धडपड नक्की चालली आहे. त्याच पद्धतीने या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दुरुपयोग करून आपण कुणाकुणाला कशा पद्धतीने ब्लॅकमेल करू शकतो, मानसिक त्रास देऊ शकतो, याच्यासाठी धडपडणारे मेंदूसुद्धा कमी नाही आहेत. आणि काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲप इतक्या सोप्या पद्धतीने तयार आहेत, म्हणजे ज्याचा वापर करण्यासाठी फार मोठं डोकं लागत नाही, असे काही ॲप्स हे आज शाळकरी मुलं 7वी ते 10वी या वयोगटातल्या मुलांच्या अँड्रॉईडमध्ये सुद्धा अपलोड केलेली आढळतात. कशी काय ती अपलोड केली जातात याच्यासाठी काही ना काही लूप होल्स नक्की असणार आहेत. ठीक आहे, मग त्याचा वापर सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून कसा करायचा या बाबतीत प्रत्येक विद्यार्थ्याला घरातनं संस्कारसुद्धा होत असतील, चांगले संस्कार होत असतात, तरीसुद्धा त्या संस्कारांना बगल देऊन काही मुलांना वेठीस धरलं जातं आहे. आता मुलांचा हा शाळकरी मुलांचा भाग सोडून दिला तर आज आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कित्येक महान कलाकारांना या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. मग यामध्ये प्रियांका चोप्रा आहे, ऐश्वर्या राय आहे, अमिताभ बच्चन आहेत, अक्षय कुमार आहे, शाहरुख खान आहे. सगळ्यांची वाट लावण्याची प्रक्रिया या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे, काही मी जे आत्ता मेंदू आहेत असे की याचा गैरवापर कसा करायचा हे शोधत जगणारी काही मंडळी असतात, त्या मंडळींनी चालू केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या व्हॉईसचं क्लोनिंग, फेसचं क्लोनिंग, आणि मग पाहणाऱ्याला अगदी हुबेहूब असं तेच ॲक्टर आहेत, तेच करतायत. हे जी काही इल्लिगल कृती असेल किंवा जे काही अनवॉन्टेड सीन्स त्यांचे चेहरे आणि त्यांचा आवाज वापरून तयार करून जे व्हायरल केले जातात, इट इज व्हेरी सिरियस नावडेज. म्हणजेच या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर खूप मोठ्या जोमात सुरू झाला आहे. आता प्रत्येक व्यक्तीला हायकोर्टची पायरी चढणं शक्य आहे का हो? आता फॉर एक्झाम्पल, हा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलवर बोलणारा हा प्रवी, याचंसुद्धा काही क्लोनिंग करणं काय अवघड आहे का? उद्या वाटेल ते व्हिडिओ तयार केले जातील आणि तुम्हाला ते दिसेल की प्रवी बोलतो आहे. सो इट इज व्हेरी डेंजरस ॲज फार ॲज एव्हरी पर्सन इज कन्सर्न. कोणीही कुणाचीही कोणत्याही पद्धतीने बदनामी व्हिडिओद्वारे, व्हायरल व्हिडिओद्वारे करू शकतो, अशी परिस्थिती सध्या या कृत्रिम प्रज्ञेच्या अनंत संशोधनाच्या वेळेस बाहेर आली आहे. आणि अतिशय सहजगत्या शाळकरी मुलंसुद्धा आपल्या शाळेतल्या काही विद्यार्थिनींना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करतायत, अशी प्रकरणं उघडकीस येऊ लागली आहेत. त्याच्यामुळं आता सायबर सेलला खूप मोठं जागरूक राहत शाळकरी वयातली मुलं कशा पद्धतीने बिघडत आहेत, कशा पद्धतीने अशा ब्लॅकमेलिंग करत दादागिरी करत आहेत, आणि काय त्यांची मानसिकता या शाळेच्या वयामध्ये, ही मोठी काळजी करण्यासारखी बाब झाली आहे. त्याच्यामुळं उभरती पिढी, उद्याचे आपले भारताचे भावी चांगले नागरिक असं म्हणून ज्यांच्याकडं आपण पाहतो आहे, म्हणजे पुढील 10-15 वर्षात कुठेतरी ते एक जबाबदार व्यक्ती म्हणून कुठल्या तरी पदावर जातील, कुठली तरी एक मोठी देशासाठी सुद्धा जबाबदारी सांभाळू शकतील,
असं आपण मोठ्या आशेने अपेक्षेने ज्या जनरेशनकडे बघतो आहे त्या जनरेशनमध्ये जर असा हैदोस आत्ता या शाळकरी वयात सुरू असेल आणि त्याला जर काही पापभिरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बळी पडत असतील तर हा प्रश्न खूपच मोठा गंभीर प्रश्न होऊन वासून तोंडासमोर उभा आहे. मग याचं उत्तर काय? याचं उत्तर आता आपल्याला शाळेमध्ये कुठेतरी कडक नियमावली करावी लागेल. मध्यंतरी कुठल्या तरी एका आश्रमशाळेचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. 5वी ते 6वी वयोगटातल्या विद्यार्थ्याला 8वी ते 9वी या वयोगटातली विद्यार्थी रॅगिंगचा प्रकार जो असतो त्या पद्धतीने त्याला बॅटनी मारहाण करत होते. एकतर या आश्रमशाळा म्हणजे तिथं सगळ्या गरिबांचे सगळे पाल्य तिथं आलेले असतात. ज्या घरची काही ऐपत नसते त्यांच्यासाठी काही सरकारी योजनांमधून आश्रमशाळांना अनुदान दिलं जातं आणि तिथून काही विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊन जबाबदार नागरिकसुद्धा बनलेली उदाहरणं अनेक आहेत. जिनके माँ बाप भी नहीं होते, जो अनाथ होते हैं, वो बच्चे भी वहाँ पढ़कर बहुत बड़े बड़े इंसान बन चुके हैं. अशी उदाहरणं आपल्याला दिसतात समाजात. त्यामुळं सरकारी योजना ही चांगली जरी असली तरी त्या आश्रमशाळांवरचे जे रेक्टर असतात त्यांचा डोळा चुकवून तिथंही असे अपप्रकार जर होत असतील तर त्यालासुद्धा पायबंद घालणं. आणि आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शहरातल्या शाळांमध्ये बोकाळलेला प्रकार, जरी शाळेमध्ये स्कूल आवर्समध्ये मोबाईल अलाउड नसला तरी आजकाल जास्तीत जास्त मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये प्रत्येक मुलाकडे मुलीकडे घरात स्कूल लाईफपासूनच जेव्हापासून या कोरोना क्रायसिसमुळं वर्क फ्रॉम होम आणि स्कूल्स फ्रॉम होम अशी जे काही आपल्याकडे कन्सेप्ट सुरू झाला होता तो आपण राबवला, त्या काळात जे काही मोबाईल घ्यावे लागले त्यामुळं प्रत्येकाकडे मोबाईल आहेच आहे. मोबाईल आहे की मग त्यामध्ये कुठलं ॲप कधी घ्यायचं आईबापांना काही थांगपत्ता लागत नाही. जसं एक ॲप असं आहे की चिल्ड्रनपासून काहीतरी ते लॉकिंग सिस्टीम आहे त्यांना कळू नये म्हणून, त्या पद्धतीने ही पेरेंट लॉकिंग सिस्टीमसुद्धा तयार करतील ही लहान मुलं, इतकी इंटेलिजंट आहेत. म्हणजेच आपल्या मोबाईलमध्ये कोणकोणते ॲप आहेत, अनवॉन्टेड ॲप्स कोणते आहेत हे आपल्या आईबाबांना पत्ताच लागू नये अशा पद्धतीने लॉकिंग सिस्टीमसुद्धा ते शिकून घेतात. पुढे ही जी जनरेशन आहे ती तुमच्या आमच्यापेक्षा नक्कीच एक 10 पावलं पुढं आहे असं कोणीही नाकारू शकणार नाही, अशी ही जनरेशन आहे. परंतु या जनरेशनला लागत चाललेली ही एक फार मोठी कीड आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर ज्यांच्या घरात आईबाबा उशिरा येतात ऑफिसमधनं त्या घरातली मुलं किंवा अपप्रवृत्तीची मुलं घरातून बाहेर जाऊन एखाद्या चौथऱ्यावर बसून शाळेतल्या कुठल्या तरी विद्यार्थिनीला अशा पद्धतीने नको ते फोटो AIद्वारा तयार करून ते फोटो त्या शाळेच्या ग्रुपवर पाठवू का असे काही प्रश्नावलीचे मेसेज करत आहेत. सो इट इज टोटली रॉंग. म्हणजेच आता विद्यार्थ्यांना आपल्या घरातल्या पाल्यांना किती बारकाईने लक्ष देत आपल्याला त्यांची परवरिश करावी लागेल, त्यांचा सांभाळ करावा लागेल, त्यांच्याकडे किती बारीकपणे लक्ष द्यावं लागेल. ते अभ्यास करतायत का, ते रात्री मोबाईल बघतात का, मोबाईल बघत असतील तर त्यांनी काय काय पाहिलं, त्यांची व्हॉट्सअप चॅट कोणाशी असतात, कोणाबरोबर त्यांनी काय चॅट केला, इतक्या बारकाईने लक्ष देण्यासाठी आज पालकांकडे वेळ आहे का? फॅमिलीज आजकाल या जॉईंट फॅमिलीज पूर्णपणे नामशेष झाल्यात. त्यामुळं घरामध्ये वृद्ध माणसं, वरिष्ठ माणसं असणं हे आता दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे. म्हातारी कुठेतरी दुसरीकडे आणि मग तरुण मुलगा, त्याची बायको, त्याची अपत्य हे दुसरीकडे कुठेतरी. न्यूक्लिअर फॅमिलीचा हा जमाना आहे. त्यामुळं आई वडील आणि एखादं लेकरू, दुसरं लेकरू एखादं, असं हे चौकोनी कुटुंब सगळीकडं आहे. काही ठिकाणी फक्त त्रिकोणी कुटुंब आहेत. अशा परिस्थितीत जर दोघंही नोकरी करत असतील तर त्या मुलावर कधी लक्ष ठेवणार? मग इतक्या बारकाईने कुठला पालक आपल्या पाल्यांवरती सध्या लक्ष ठेवतो आहे का, ठेवत नाही आहे असंच सिद्ध होतं आहे. कारण 8वी ते 10वी या वयोगटामधून अशा सायबरच्या फसवणुकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप वापरून कोणाला तरी बदनाम करण्यासाठी, कोणाला तरी मनस्ताप देण्यासाठी, त्यातल्या त्यात मुलींना मनस्ताप देणं यासाठी हे ॲप वापरलं चाललं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असा इल्लीगल आणि अनवॉन्टेड यूज शाळकरी मुलं करतायत. ही मोठी एक घोर निराशेचं कारण होऊ शकतं येत्या भविष्यकाळात.
आणि मग स्वाभाविक या सगळ्या गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक करिअरवर होणार आहे. काही लोक मानसिक खच्चीकरण झालं म्हणून अभ्यासापासून वंचित होतील, आत्महत्या वाढू लागतील कदाचित. कारण होणाऱ्या बदनामीला माणूस खूप घाबरत असतो ना. लहान वयापासून ही जर दहशत मनात निर्माण झाली तर तो समाजामध्ये कुठलेही प्रॉब्लेम फेस करण्याच्या प्रचंड मानसिक ताकदीचा व्यक्ती होऊच शकत नाही. त्यामुळे हे धोके अतिशय मोठे आहेत. जरी आज थोड्या प्रमाणात असले तरीही या धोक्यांकडं डोळेझाक करून चालणार नाही, ना पालकांनी ना शाळांनी. त्याच्यामुळं शाळेमध्ये चालणारी वरिष्ठ मुलांची कनिष्ठ मुलांवरती चालू असलेली दादागिरी यालासुद्धा टोटली पायबंद घातला पाहिजे. शाळेमधली नियमावली कायदे कडक केले पाहिजेत. अक्षरशः एका देशामध्ये असा कायदाच आहे की शाळेमध्ये जर तुम्ही अनवॉन्टेड थिंग्समध्ये 10वीपर्यंत तुम्ही एकदा दोनदा जर आढळलात तर तुम्हाला त्या देशातल्या त्या राज्यातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन दिली जात नाही. भले तुम्ही 10th पासून 12th पासून कितीही मोठा स्कॉलर विद्यार्थी म्हणून बाहेर पडलेला असू द्यात, पण तुमच्या नावावर जर स्कूल लाईफ ज्युनियर कॉलेज लाईफ यामध्ये जर असा कलंक असेल तर त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन दिली गेली नाही, अशी उदाहरणं आहेत. मग आता अशा पद्धतीचा कडक कायदा भारतात बनू शकतो का? आधीच आपल्याकडचे शेकडो पुळचट कायदे ते अजून बदलायला 100 वेळा विरोध करणारे मंडळी सतत असतात. म्हणजे जे जनतेच्या हिताचे कायदे आहेत, जे देशहिताचे कायदे आहेत, जे ब्रिटिशकालीनात बुरसटलेले कायदे म्हणून गणले जातात, ज्यांचा आज स्वातंत्र्यानंतर काही त्या कायद्यांचा उपयोग नाही आहे, उलटा त्याचा दुरुपयोग होऊन नको ती बंडाळी आपल्या देशात माजली आहे, असे कायदेसुद्धा लवकर बदलले जात नाहीत. तर मग हा शाळांच्या बाबतीत, ज्याला आपण ज्युवेनाइल्स ॲक्ट असं पण म्हणतो, हा कधी बदलणार? हा आता नवीन कायदा असा काही अंमलात येईल का? AI चा गैरवापर केलेल्या विद्यार्थ्याला मोठी पनिशमेंट मिळेल का? आता शाळा काही नियम बनवू इच्छिते, बनवण्याचं काम चालू आहे. सायबर सेलची मदत घेत आहेत. कशा पद्धतीने या AI च्या ॲपचा गैरवापर होऊ शकतो. आज शाळेकडे सुद्धा प्रशिक्षित शिक्षक नाही आहेत, प्रशिक्षित शिक्षकेतर कर्मचारी नाही आहेत या बाबतीत लढायचं म्हटलं तर. अशी इतकी शोकांतिका सध्या सगळ्या स्कूलमध्ये नक्की आहे. त्यामुळं शाळेतले विद्यार्थी जर अशा पद्धतीने बिघडणार असतील, शाळेतल्या विद्यार्थ्यांचं काही पापभिरू हुशार विद्यार्थिनींचं असं जर मानसिक खच्चीकरण कुठले विद्यार्थी ब्लॅकमेलिंगच्या स्वरूपात AI द्वारे फोटो तयार करून व्हिडिओज तयार करून अशा पद्धतीने जर त्यांना बदनाम करून आत्महत्येस प्रवृत्तसुद्धा होऊ शकतात काही सेन्सिटिव्ह विद्यार्थी, असं वातावरण निर्माण करत असतील तर त्यांना आत्ताच लगाम घालणं नितांत आवश्यक आहे. प्रश्न शाळेतल्या मुलांचा आहे, प्रश्न उभारत्या पिढीचा आहे, प्रश्न भारताच्या उद्याच्या सुज्ञ नागरिकांचा आहे, प्रश्न उद्याचे 20 वर्षानंतरचे हे जबाबदार लोक आहेत, ज्यांच्या हातात कदाचित देशाची धुरा जाईल. एखादा कोणी सैन्यामध्ये जाऊ इच्छित असेल, एखादा कोणी शास्त्रज्ञ होऊ इच्छित असेल, एखादा कोणी नामवर इंजिनियर होईल. पण या सगळ्यांचं जर या बालमनावर परिणाम करून खच्चीकरण करणारी पिढीसुद्धा जर त्या शाळेत शिक्षण घेत असेल तर मात्र त्या पिढीला त्यांचं नाक दाबलंच पाहिजे. असे कायदे आणि असे नियम प्रत्येक शाळेमध्ये बनले पाहिजेत असंच मी सुचवू इच्छितो. कारण हा प्रश्न इतकं गंभीर रूप धारण करू शकेल की याच्यातनं कदाचित देशामध्ये पुढे येणारी पिढी 70% पिढी उद्ध्वस्त होण्याची शक्यता दाट निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की जो एक गंभीर प्रश्न मी आत्ता या व्हिडिओद्वारे मांडतो आहे याच्या मुळापर्यंत नक्की संबंधित लोक पोहोचतील आणि काही ना काही शाळांमधनं याबाबत कडक नियमावली तयार होईल आणि काही ना काही घरांमध्ये पालक लोक अतिशय सूज्ञपणे आपापल्या पाल्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न करतील, सावध राहण्याचं शिकवतील. जे काही आहे या बाबतीतून आपल्याला कशी सुटका करून घेता येईल यासाठी प्रशिक्षण देणं, शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षित करणं, कशा पद्धतीने आपल्याला कोणाच्या विरुद्ध तक्रार आली आणि ती जर शालेय नियमांद्वारे पनिशमेंट दिल्यानंतरसुद्धा सुरू राहत असेल तर त्याच्यामध्ये मग कायद्याची कशी अंमलबजावणी करायची, कायदेशीररित्या FIR कसं दाखल करायचं, कंप्लेंट कशी लॉन्च करायची या बाबतीत, त्यानंतर ज्युवेनाइल ॲक्टचा आधार घेऊन त्याला सुधारगृहात कसं पाठवता येईल याकडंसुद्धा प्रशिक्षण असणं
शाळेतल्या कर्मचाऱ्यांचं याचीसुद्धा नितांत आवश्यकता आहे. त्यामुळं जे काही BEd DEdमध्ये इतर प्रशिक्षण दिलं जातं त्या कोर्समध्ये सध्या AIच्या धोक्याच्या बाबतीत संभाव्य धोके आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असं म्हणून सायबर सेलच्या एक्सपर्ट लोकांना व्याख्यानं द्यायला बोलवून त्यांच्याकडनं एक सिलेबस तयार करून घेऊन अशासुद्धा एखाद्या विषयाचा अंतर्भाव या BEd आणि DEd कदाचित आता बंद झाला असं मी ऐकतो आहे, पण या BEdच्या तरी विद्यार्थ्यांना तो सब्जेक्ट अंतर्भूत करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच शाळांमधनं काम करणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना तुम्ही बॅच वाईज या प्रशिक्षणाला पाठवा आणि त्यांनासुद्धा सर्व बाबतीत ते तयार असले पाहिजेत अशा पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. प्रवाह ज्या पद्धतीने वाहतो त्यासोबत जर हे शाळा आणि शाळा न्यायाधिकरण हे जर त्या पद्धतीनेच वाहत नसेल प्रवाहाच्या बरोबर, तर मात्र हा वाहता प्रवाह कुठे ना कुठे खंडित होऊ शकतो, त्याच्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकतात. तो प्रवाह प्रदूषित होण्याचे चान्सेस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्यामुळं प्रत्येक सुज्ञ नागरिकाला सावधानतेने आपापल्या घरात, आपल्या नातेवाईकांच्या घरात जे कोणी आज 8वी ते 10वी या वयोगटात शिकत आहेत त्या प्रत्येक मुलाला मुलीला जागरूक करणं, त्यांच्या हातून जर अशी काही कृत्य घडत असतील तर त्यांना सरळ रस्त्यावर आणणं. या धोक्यानंतर तुझं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, तू जेलमध्ये जाऊ शकतोस, अशा पद्धतीने त्यांना एक प्रकारे भीती दाखवत आणि कायदे सांगून नियम सांगून त्यांना सरळ रस्त्यावर आणणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे अशीच विनंती करतो. आणि एक सिरियस सब्जेक्ट घेतलेल्या या व्हिडिओतनं आत्ता तुमच्यापासून रजा घेतो. पुन्हा भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओसह. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रा विथ शो. 8,800 व्हिडिओच्या नंतरचा हा एक अजूनही लांब चालत राहणारा प्रवास असाच अव्याहत सुरू राहील. माझ्यामध्ये ही जी काही ऊर्जा आहे, ही जी काही मला ताकद मिळालेली आहे माझ्या आईवडिलांच्या जीन्सकडून, त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आणि अर्थात या चॅनलला प्रेम देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही ताकद मला नक्की वाढवत नेण्यासाठी नक्कीच एक ऊर्जा प्रदान केली आहे असंही मी मानतो. त्यामुळं आईवडिलांचे आशीर्वाद तर सोबत असतीलच, फक्त तुम्हाला मात्र मी विनंती करतो की असेच सोबत रहा. सफ़र जारी रहेगा, जारी ही रहेगा.